Myself, Professor Sai Kiran Salgare, Director of Salgare Physics Classes. Today we are going to start an most important topic, that is the motion in one dimension. कौन सा टॉपिक है? मोशन इन वन डायमेन्शन. सो ए चॅप्टर आने के लिए, हा चॅप्टर येण्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनच्या कन्सेप्ट खूप क्लिअर पाहिजे. ओके, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर बघा तुम्ही. डेरिव्हेटिव्ह 1 बाय सलगरे सर, डेरिव्हेटिव्ह 2 बाय सलगरे सर, इंटिग्रेशन 1 बाय सलगरे सर, इंटिग्रेशन 2 बाय सलगरे सर. ते व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो लक्षात येईल. आलं का लक्षात? किंवा आपले ज्ञान ऑनलाईन एज्युकेशन ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ते येईल. आलं का लक्षात? सो ऑल दीज आर द concepts which are related to डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनशी रिलेटेड ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. आले का लक्षात? तर बघा, मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं होतं की फिजिक्स आपला 11वी आणि 12वीचा जो पोर्शन आहे ते 5 सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. किती? 5 सेक्शन. फर्स्ट वन मेकॅनिक्स, सेकंड वन हीट, थर्ड ऑप्टिक्स, फोर्थ इलेक्ट्रोडायनामिक्स, फिफ्थ मॉडर्न फिजिक्स. फिफ्थ मॉडर्न फिजिक्स. अगर आप नीट की तैयारी कर रहे हो या जेडब्ल्यू की तैयारी कर रहे हो तो यहाँ पे देखो, मैकेनिक्स सेक्शन को आपको 12 to 14 क्वेश्चन पूछते हैं मैकेनिक्स सेक्शन से नीट के लिए. किसके लिए? नीट के लिए. और जेडब्ल्यू के लिए 8 to 10, जेडब्ल्यू के लिए 8 to 10 क्वेश्चन रहते हैं. हीट सेक्शन के लिए, हीट सेक्शन जो है वो वहां पे 5 क्वेश्चंस और यहाँ पे 3 क्वेश्चंस रहते हैं. नीट के लिए 5 क्वेश्चंस और जेडब्ल्यू के लिए 3 क्वेश्चंस रहते हैं. कम ज्यादा हो सकता है, एक दो इधर एक दो उधर हो सकते हैं. आफ्टर दैट ऑप्टिक्स के लिए भी यहाँ पे कितने हैं? सीयर ऑप्टिक्स के लिए भी 5 पूछते हैं, यहाँ पे 3 पूछते हैं. इलेक्ट्रोडायनामिक्स यहाँ पे 12 to 14 एंड मॉडर्न फिजिक्स यहाँ पे 7 पूछते हैं, यहाँ पे 5 पूछते हैं और यहाँ पे उतने ही पूछेंगे, 10 या 12. So this is the chapter wise or the section wise marks distribution of all these sections. ह्या सगळ्या सेक्शन्सचा चॅप्टर वाइज मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. मेकॅनिक्स वर 12 ते 14 क्वेश्चन आहेत नीटला आणि जेडब्ल्यू साठी 8 ते 10 क्वेश्चन आहेत. आलं का लक्षात? हे सगळे सेक्शन आता आपल्याला अभ्यास करायचे आहेत. तुम्ही बघा, याचे जर आपण टोटल केलो, 12 plus 7 19, 19 plus 5 24, 24 plus 5 24 plus 5 29, 29 plus 12 29 plus 12 41. यूनिट मेजरमेंट डायमेंशन के लिए एक क्वेश्चन आता है, दैट इज 42. और ये यहाँ पे 2, यहाँ पे 2, यानी कम ज्यादा एक दो हो सकते हैं. आर यू अंडरस्टैंडिंग? ओके. और जेडब्ल्यू के लिए कितने रहते हैं टोटल क्वेश्चन? 30 क्वेश्चंस रहते हैं. 8 और 3 11, 11 plus 3 11 plus 3 14, 14 plus 10 24, 24 plus 5 29. So in this way एक दो इधर उधर हो सकते हैं. यहाँ पे 30 क्वेश्चन और यहाँ पे 45 क्वेश्चंस, ऐसा जो सेक्शन रहता है यहाँ पे रहता है. तो मोशन इन वन डायमेंशन इज द फर्स्ट टॉपिक, फर्स्ट चैप्टर ऑफ मैकेनिक्स. किसका फर्स्ट चैप्टर है ये? मैकेनिक्स का पहला चैप्टर है. आर यू अंडरस्टैंडिंग? ओके. फर्स्ट चैप्टर है मैकेनिक्स का, मोशन इन 1D. ओके. सो इसका जो सिलेबस है देखो, रेस्ट एंड मोशन, डिस्टेंस एंड डिस्प्लेसमेंट, स्पीड एंड वेलोसिटी, एक्सेलरेशन, काइनेमेटिकल इक्वेशन, ग्राफिकल सेक्शन एंड मोशन अंडर ग्रेविटी, दैट इज जी. और उसको फ्री फॉल बोलते हैं, फ्री फॉल. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी से रिलेट करता है ये.
I think everyone knows that and everyone familiar with this all these concepts. ह्या सगळ्या कन्सेप्ट सोबत तुम्ही फॅमिलियर असाल, बरोबर का? कारण 8वी 9वी 10वी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. And all these things which are related to, yes, which are related to mechanics. Mechanics nothing but the motion. कोणाशी रिलेटेड आहे ते? मोशनशी रिलेटेड आहे. रेस्ट म्हणजे थांबून आहोत, मोशन म्हणजे मोशन रिलेटेड आहे. डिस्टन्स, दॅट इज द डिस्टन्स changes position with respect to time, or that is the actual path. Displacement, after that speed, velocity, all these things which are related to motion in the mechanics. And ये जो पार्ट है motion in 1D, motion in 1D जो पार्ट है, that part is from काइनेमेटिक सेक्शन. कहां से आता है ये? काइनेमेटिक सेक्शन. मतलब मैकेनिक्स के दो पार्ट होते हैं, एक काइनेमेटिक्स, दूसरा डायनामिक्स. एक काइनेमेटिक्स और दूसरा डायनामिक्स होता है. तो ये दो पार्ट में से काइनेमेटिक्स और डायनामिक्स है. तो दो पार्ट में से काइनेमेटिक्स का जो पार्ट है वो है मोशन इन 1D. काइनेमेटिक्स का पार्ट मोशन इन 1D आहे आणि मोशन इन 1D चा हा सिलेबस आहे. आलं का लक्षात? आपण आता त्याचं पहिले इंट्रोडक्शन बघू. इंट्रोडक्शन बघल्यानंतर रेस्ट आणि मोशन काय बघू. पहिले हे समजून घेऊ कायनेमॅटिक्स म्हणजे काय आणि डायनामिक्स म्हणजे काय इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये. आलं लक्षात? राइट डाउन फास्ट. जैसे कि हमने अभी बोला है आपको, क्या बोला है? मोशन इन 1D इज द पार्ट ऑफ मैकेनिक्स. और मैकेनिक्स में का कौन सा पार्ट है वो हम देखेंगे. व्हाट इज मीन बाय मैकेनिक्स? मैकेनिक्स क्या होता है रे बच्चों? देखो, व्हाट इज मीन बाय मैकेनिक्स? द मैकेनिक्स इज नथिंग बट branch of physics, branch of physics which deals with the study of motion, which deals with the study of motion. फिजिक्सची अशी ब्रँच जी मोशनचा अभ्यास करते. कशाचा? मोशनशी रिलेटेडच्या गोष्टीचा अभ्यास करते. त्या बॅचला आपण काय म्हणतो? त्या ब्रँचला आपण काय म्हणतो? दॅट इज द मेकॅनिक्स. मेकॅनिक्स मध्ये आता जे आपल्याला यूज करायचे ते दोन पार्ट आहेत. तसे मेकॅनिक्स मध्ये भरपूर पार्ट येतात. स्टॅटिकल मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, हे सगळे वेगवेगळे पार्ट आहेत. पण आता जे आपल्याला बघायचे आहेत दोन पार्ट, आता ते दोन पार्ट आहेत आपल्याकडे. बघा, फर्स्ट वन इज द कायनेमॅटिक्स and another one is the dynamics. First one is the kinematics and another one is the dynamics. Are you understanding? मैकेनिक्स के दो पार्ट है, एक काइनेमेटिक्स है, दूसरा डायनामिक्स है. और मोशन इन 1D जो है ये काइनेमेटिक्स का पार्ट है. तो कैसे है देखो, देखिए काइनेमेटिक्स और डायनामिक्स की डेफिनेशन देखिए पहले आप. What is meant by kinematics? Kinematics is the branch of mechanics. किसकी ब्रांच है ये? Kinematics is the branch of mechanics which deals with only motion. कोणासोबत डील करते हैं? फक्त मोशन सोबत. A branch of mechanics which deals with only motion is known as the kinematics. त्याला काय म्हणतो आपण? Kinematics म्हणतो. फक्त मोशनचा अभ्यास करते ते. आलं का लक्षात? मी फरक पण दाखवून दिल तुम्हाला. अँड दिस डायनामिक्स इज नथिंग बट, यस, द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द मोशन अँड इट्स कॉज. मोशन अँड इट्स कॉज. फॉर एक्झाम्पल बघा, लक्ष द्या, दिस वन इज द चेअर. हे चेअर आहे बरोबर. त्या चेअरला मी काय केलो? हे बघा, दॅट इज इन द मोशन. कशामध्ये आली ती? मोशन मध्ये आली. मोशन मध्ये आली म्हणजे चालली ते, बरोबर का? हे जेव्हा चालली ते जे आहे ते काय? मोशन मध्ये आहे. पण कशामुळे चालली? इफ आय प्रोव्हाइड द फोर्स, मी फोर्स लावल्यानंतर चालली. आलं का लक्षात? दॅट इज द कॉज. अंडरस्टँड? इफ आय प्रोव्हाइड दिस फोर्स, इट मीन्स दॅट इज द ब्रँच ऑफ, इट इन्क्लूड्स द डायनामिक्स. मी जेव्हा फोर्स लावत आहे ते डायनामिक्सचा पार्ट झाला. फक्त हे मोशन मध्ये आहे
तर ते कुठला पार्ट झाला? हा कायनेमॅटिक्सचा पार्ट झाला. आता तुम्ही बघितलात रेस्ट आणि मोशन होतं, डिस्टन्स होतं, डिस्प्लेसमेंट होतं, बरोबर का, ऍक्सेलरेशन होतं, आलं का लक्षात, मोशन अंडर ग्रॅव्हिटी होतं, ग्राफिकल सेक्शन होता. ह्या सगळ्या भागामध्ये जे सिलेबसचा भाग आहे ते, बरोबर का, त्याच्यामध्ये कुठेतरी असं आहे का फोर्थ म्हणून? आहे का कुठेतरी? नाही आहे. म्हणून मोशन इन 1D इज द पार्ट ऑफ कायनेमॅटिक्स. कोणाचा पार्ट आहे तो? कायनेमॅटिक्सचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये दोन्ही असतात, फोर्सशी रिलेटेड पण असते, इट्स कॉज. अंडरस्टँड? आपल्याला जे अभ्यास करायचे डायनामिक्सचे 2 चॅप्टर आहेत आपल्याला अभ्यास करायचे इथे. ओके, दॅट 2 चॅप्टर्स आर प्रोजेक्टाइल मोशन and another one is the circular motion. एक प्रोजेक्टाइल मोशन आणि दुसरा सर्क्युलर मोशन, हे 2 पार्ट आपल्याला त्याचे अभ्यास करायचे. आलं का लक्षात? आणि कायनेमॅटिक्सचा जो आहे तो काय? मोशन इन 1D or it is also known as motion in straight line. मोशन इन 1D किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन. आले का लक्षात? So all these are the ब्रँच ऑफ मेकॅनिक्स. ह्या सगळ्या ब्रँच आहेत मेकॅनिक्सच्या आणि हे आपल्याला अभ्यास करायचे आहेत. हे 3 चॅप्टर आहेत. हे कायनेमॅटिक्सचा 1 चॅप्टर आहे आणि डायनामिक्सचे हे 2 चॅप्टर आहे. आलं का लक्षात? हे 3 चॅप्टर आपल्याला अभ्यास करायचे आहेत. तसे भरपूर चॅप्टर आहेत मेकॅनिक्स मध्ये, पण हे कायनेमॅटिक्स आणि डायनामिक्सशी मोस्ट रिलेटेड हे 2 चॅप्टर आहेत. आलं का लक्षात? राईट डाऊन. दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ मोशन इन 1D. मोशन इन 1D चं हे इंट्रोडक्शन आहे. राईट डाऊन फास्ट. Now we'll discuss the first point from the motion in 1D, that is the motion and rest. Motion and rest. Here, what is the motion? Moving object is known as motion. Moving object, ऑब्जेक्ट जेव्हा मोशन मूव्हिंग पोझिशन मध्ये असतो त्याला मोशन म्हणतो, आणि जेव्हा तो मूव्ह नसतो, मूव्हिंग पोझिशन नाही आहे, फॉर एक्झाम्पल दिस कंडिशन इज नोन ॲज द रेस्ट पोझिशन, दिस इज नोन ॲज द मोशन. ओके, अंडरस्टँड? सो motion and rest. See here, what is the definition? If a body changes its position with respect to time, it is said to be motion. If body changes its position, बॉडी जेव्हा त्याची पोझिशन चेंज करत असते, म्हणजे एका पोझिशनहून दुसऱ्या पोझिशन पर्यंत यायला, इट मीन्स दॅट इज इन द मोशन. कशामध्ये आहे ते? मोशन मध्ये आहे. आलं का लक्षात? आता मी थांबून आहे, आय एम नॉट इन द मोशन. अंडरस्टँड? दॅट इज इन द रेस्ट कंडिशन अँड इट इज डिपेंडिंग ऑन, कशावर डिपेंड असते? दॅट इज रिलेटिव्ह टू ऑब्झर्वर. हे ऑब्झर्वरवर डिपेंड करते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये असता तेव्हा रेस्ट पोझिशनचे, आलं का लक्षात, रेस्ट पोझिशनचे झाडं तुम्हाला मोशन मध्ये वाटायला लागतात, बिकॉज यू आर इन द मोशन. तुम्ही मोशन मध्ये असता ट्रेनमध्ये, आलं का, ट्रेन मोशन मध्ये असते. सो दॅट्स वाय. सो ऑल दीज थिंग्स, मोशन अँड रेस्ट इज ऑलवेज रिलेटिव्ह टू ऑब्झर्वर. कशाच्या रिलेटिव्ह आहेत ते? ऑब्झर्वरच्या रिलेटिव्ह मध्ये असतात. अंडरस्टँड? ओके, तर बघा, लक्ष द्या. आता हे मोशनचे 3 टाइप्स आहेत पूर्व. किती? 3 टाइप्स. आपल्याकडे बघा मोशनचे 3 टाइप्स आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 3 पद्धतीचं मोशन असते. फर्स्ट, मोशन इन 1D, मोशन इन 2D अँड मोशन इन 3D. एक 1D मोशन, 2D मोशन, 3D मोशन. 1D म्हणजे काय हो? विच इज रिलेटेड टू 1 डायमेन्शन, दॅट इज रिलेटेड टू ओनली लेंथ. लेंथचं काय असतं रे? What is the SI unit of length? Meter. 1 dimension is there, only length, straight line motion, that is related to length. Understand? Okay. 2D means what? That is related to plane, area. कशाशी related आहे ते? मोशन इन प्लेन म्हणतो, and that is related to area. एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. L into B, काही पण घ्या तुम्ही, रेक्टँगल, सर्क्युलर मोशन, यस, सर्क्युलर फॉर्म, रेक्टँग्युलर फॉर्म, स्क्वेअरबुलर फॉर्म, स्क्वेअरचा फॉर्म, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मोशन इन 2D च्या आहेत. आणि ज्याच्याशी रिलेटेड व्हॉल्यूम असते, दॅट इज ऑल्सो नोन ॲज स्पेस. स्पेस म्हणतो आपण त्याला.
काय म्हणतो स्पेस, that is the area मीटर स्क्वेअर अँड दॅट इज द व्हॉल्यूम, याला काय म्हणू आपण व्हॉल्यूम मीटर क्यूब. आलं का लक्षात? म्हणजे एक डायमेन्शन लागलं ते 1D आहे, 2 डायमेन्शन लागलं म्हणजे 2D आणि 3 डायमेन्शन लागले म्हणजे 3D. दॅट आर द टाइप्स ऑफ मोशन. कशाचे टाइप्स आहेत ते? मोशनचे टाइप्स आहेत. त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन जर तुम्हाला सांगायची असेल तर लक्ष द्या. इफ ओनली वन कोऑर्डिनेट चेंजेस विथ टाइम, जेव्हा फक्त एकच कोऑर्डिनेट असते अलॉंग एक्स ऍक्सिस, if only one coordinate is changes with respect to time is known as the motion in 1D. If two coordinates x and y, if two coordinate changes with time is known as the motion in 2D. If three coordinate changes with respect to time, that is the motion in 3D. हे motion in 3D असते. अशा पद्धतीने 1D 2D आणि 3D चे काय आहेत आपल्याला टाइप्स आहेत मोशनचे. आर यू अंडरस्टँडिंग? सो ऑल दिस इज द रिलेटेड टू मोशन अँड रेस्ट. हे सगळे मोशन आणि रेस्टचे टाइप्स आहेत. आले का लक्षात? सो टुडे विल स्टॉप हियर. नेक्स्ट लेक्चर विल सी टुमारो. राइट डाउन फास्ट. और हाँ, थोड़े से कम गिरे हैं 300 को सब्सक्राइब कर दो, लाइक कर दो, कमेंट कर दो.